रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या 2 वर्षांपासून या दोन देशात युद्ध सुरू आहे. रशियन लष्कराने युक्रेनच्या इस्कंदर आणि किंजल क्षेपणास्त्रे यांसह समरीन अणु चाचण्या सुरू केल्या. अद्याप या अणु चाचण्या कोणत्या ठिकाणी केल्या जात आहेत हे रशियाने सांगितलेलं नाहीये. हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी इराण सरकारने अमेरिकेकडे सहाय्य मागितलंय. मात्र अमेरिकेने सहाय्य करण्यास नकार दिलाय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितलंय की मी पूर्ण माहिती देणार नाही, पण इराण सरकारने आमचे सहाय्य मागितले होते. बांगलादेशाचे माजी सैन्यदल प्रमुख अजीज अहमद भ्रष्टाचारात गुंतल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात आले. अहमद हे 23 जून 2021 पर्यंत बांगलादेशाचे सैन्य प्रमुख होते. ब्रिटनमध्ये पार्लिमेंटचा काळ पूर्ण होण्याआधीच सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याबाबतची घोषणा केली. ही घोषणा म्हणजे हुजूर पक्षासाठी कठीण मार्ग ठरेल असं बोललं जात असताना दुसरीकडे ही निवडणूक मजूर पक्षाच्या लाभदायक ठरेल असं मानलं जात आहे. किर्गिस्तानमध्ये आशियातील विशेषतः पाकिस्तानातील विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यात भारतीय विद्यार्थीही असुरक्षित असून त्यांना परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक आणि राज्याच्या मंत्र्यांनी परराष्ट्र विभागाकडे केली आहे. म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण वळण घेतलं असून परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. राखीन राज्यात परिस्थिती सर्वात गंभीर आहे. येथे म्यानमार सैन्य आणि वंशिक बंडखोर गट यांच्यामध्ये भयंकर युद्ध चालू आहे. बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने 5 सहस्त्र घरे जाळण्यात आली आहेत. तेथील बहुतेक लोक आधीच क्षेत्र सोडून सुरक्षित ठिकाणी पळून गेलेत. इराणचे चाबहार बंदर 10 वर्षांसाठी भारताकडे सोपवण्यात आल्याचं अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने जोरदार स्वागत केलंय. व्यापारासाठी अफगाणिस्तानला पर्याय मिळेल आणि त्यांचे पाकिस्तानच्या कराची बंदरावरील अवलंबित्व कमी होईल असा विश्वास तालिबान सरकारने व्यक्त केला. तालिबानने भारताच्या या निर्णयाचं उघडपणे समर्थन केलं असून यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये आर्थिक स्थैर्य येईल आणि त्याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे 2 टप्पे बाकी असतानाच काँग्रेस राहुल गांधींनी भाजप आणि अदानींवर मोठा कोळसा घोटाळ्याचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे. राहुल गांधींनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करून भाजपच्या कार्यकाळातील कोळसा घोटाळा समोर आल्याचं म्हटलंय. एवढंच नव्हे तर रस्ता आल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करून पैसे वसूल करणार असल्याचा इशारा राहुल गांधींनी दिलाय. देशाची राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची परत एक धमकी आली आहे. दिल्लीतील केंद्रीय गृह मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलने देण्यात आली आहे. MHAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. धमकी आल्यानंतर हा ईमेल कोणी पाठवला आणि कुठून आला याचा तपासही सुरू झाला. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून गृह मंत्रालयाच्या इमारतीत शोध मोहीम राबवली. मात्र कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नाहीये. कोलकाता उच्च न्यायालयाने काल एक महत्त्वाचा निकाल दिलाय. राज्य सरकारने 2010 नंतर जाहीर केलेले सर्व ओबीसी प्रमाणपत्रे उच्च न्यायालयाने रद्द केली. न्यायमूर्ती तपव्रत चक्रवर्ती आणि राजशेखर मंता यांच्या खंडपीठाने ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राहणाऱ्या जया बडिगा यांची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. अमेरिकेत न्यायाधीश बनलेल्या त्या आंध्र प्रदेशातील पहिल्या महिला ठरल्यात. 2009 मध्ये जया यांनी कॅलिफोर्निया स्टेट बार परीक्षा यशस्वीपणे पार केली. सुमारे 10 वर्षे वकील म्हणून प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांची कॅलिफोर्निया येथे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजेच धोक्यात आलेलं संविधान. याच प्रमुख मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. या विरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस पाठवली असून सारखं संविधान धोक्यात आल्याचं म्हणू नका असं त्यांना बजावलं आहे. क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. ब्रिटनचं नागरिकत्व असलेला मूळ बांगलादेशी तमीम रेहमान हा लंका प्रीमियर लीग मधील दांबुला थंडर संघाचा मालक आहे. त्याला मॅच फिक्सिंग संदर्भातील संशयास्पद हालचालींमुळे अटक करण्यात आली. कोलंबो दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 31 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. श्रीलंकेतील नुवारा एलिया या मध्यवर्ती प्रांतातील सीतामाता मंदिरात अयोध्येतील शरयू नदीच्या पवित्र जलाद्वारे अभिषेक करण्यात आलाय.
मंदिराच्या या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रविशंकर, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांच्यासह भारत, नेपाळ आणि श्रीलंका येथील सहस्रो भाविक उपस्थित होते. 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने चमकदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सिंधूने दुसऱ्या फेरीत अटीतटीच्या लढतीत कोरियाच्या किम यू जिनचा 3 गेममध्ये पराभव केला. सिंधूचा यू जिन विरुद्धचा हा तिसरा विजय आहे.